मावळ्यानो, मी सध्या आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावरती, जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं। याच भीमा इंद्रायणीच्या काठावरती हा प्रसंग घडला होता। महाराष्ट्राच्या मातीतला हा रक्तरंजित इतिहास घडला होता, जो इतिहास सर्वार्थाने महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा इतिहास आहे। तो इतिहास याच भीमा आणि भामा आणि इंद्रायणीच्या काठावरती घडला होता। त्या संपूर्ण परिसराचं दर्शन आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांच्या समाधीचं दर्शन आजच्या दिवशी आपल्या सर्वांना करणार आहे। हा परिसर खरं तर भीमा, इंद्रायणी आणि भामा या नद्यांचा संगम आहे। भौगोलिकदृष्ट्या सुंदर परिसर आहे, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या एका प्रचंड मोठ्या महादुःखाची किनार असलेला हा परिसर आहे। आणि म्हणून इथे आम्ही आनंद साजरा करायला किंवा पर्यटनासाठी आलेलो नाही आहोत, तर मी स्पष्ट करतो, इथे आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधीच विसरत नसतात, आणि जी माणसं इतिहास विसरत नाही ती इतिहास घडवत असतात। पुन्हा एकदा शिवशंभूंच्या विचारांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला घडवायचा आहे, आणि त्याची प्रेरणा आपल्याला या भीमा, भामा आणि इंद्रायणीच्या प्रसंगावरून, या संगमावरून मिळावी, यासाठी या भागाची, या परिसराची आणि श्री क्षेत्र तुळापूरची संपूर्ण माहिती आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवणार आहोत। याच इंद्रायणी भीमा भामा त्रिवेणी संगमावर छत्रपती संभाजी राजांनी मृत्यू जाहीरपणे भोगला। 32 वर्षाचा महान योद्धा, उभ्या आयुष्यात एकही लढाई पराभूत न झालेला एक अद्वितीय सेनानी, अफाट जिद्दीचा, ध्येयवादी, मुत्सद्दी, रणधुरंधर, लोककल्याणकारी राजा सर्जा संभाजी यांनी याच तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर अखेरचा श्वास घेतला। स्वराज्यासाठी कसं जगावं हे राजा शिवछत्रपतींनी शिकवलं, आणि स्वराज्यासाठी कसं मरावं हे शंभू छत्रपतींनी शिकवलं। त्यांच्या महामृत्यूची, रक्तरंजित बलिदानाची, त्यागाची, समर्पणाची, स्वराज्य धर्मासाठी दिलेल्या प्राणाहुतीची ही शौर्य गाथा, माझ्या छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची ही अमर गाथा। लहानपणापासूनच मोहिमा आणि राजकारणांच्या डावपेचाचे बाळकडू मिळालेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे खंबीरपणे रक्षण केले, स्वराज्याचा विस्तारही केला। रणांगणात तर शत्रूला अक्षरशः झुंजवले। ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते। 16 जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला। शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर झुंजारपणे लढून शत्रूला नामोहरण केले। संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली। 1689 च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले। ती बैठक संपून राजधानी रायगडाकडे रवाना होतानाच औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने संगमेश्वरावर हल्ला केला। मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचे संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतावून लावू शकले नाहीत। परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले। संभाजीराजांनी छंदोगामात्य कवी कलश यांना बहादूरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबाने संभाजीराजा आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। तेव्हा औरंगजेबाने त्यांना अत्यंत क्रूरपणे, अत्यंत हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला। सुमारे 40 दिवस असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्य निष्ठा सोडली नाही। औरंगजेबाने क्रूर अत्याचाराची परिसीमा गाठली, तरी संभाजीराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही। लढवया, शेर का छावा, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी 11 मार्च 1689 रोजी याच तुळापूरच्या इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावर प्राण सोडले, महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि स्वराज्य धर्मासाठी।
तुळापूरच्या याच त्रिवेणी संगमावर औरंगजेब बादशहाने अतिशय क्रूरपणे संभाजीराजांना मारण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तुळापूरच्या या वधस्तंभाला संभाजीराजांना बांधलं गेलं. बादशहाने सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा आणि बघितलं संभाजींची आज्ञा आहे डोळे काढायची. लालबुंद तापलेल्या तप्त सळया घेऊन येताना दिसले हापशी. धुरांच्या रेषा हवेत सोडतायत सळायत्या. अरे लालबुंद सळया, कळून चुकलं डोळे जाणार आता. संभाजीराजांनी मिटले नेत्र आणि डोळ्यापुढे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ आणि आई साहेब, महाराष्ट्राची माती आणि त्या मातीतले मावळे. स्वराज्य, गड किल्ले. अरे याच डोळ्यांनी घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन. याच डोळ्यांनी केलं इशार्थ मावळ्यांना आपल्या. याच डोळ्यांनी पहिली स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. अरे याच डोळ्यांनी घेतलं दर्शन आबासाहेबांचं, आऊसाहेबांच्या चरणाचं, किल्ले रायगडाचं, मासाहेबांचा, आबासाहेबांचा. ते डोळे आणि उघडले डोळे संभाजीनी. डोळ्यापुढे दिसल्या लालबुंद तप्त सळया घुसल्या आत. सर यातनेचा नुसता कल्लोळ उठला. सळया गेल्या आत 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 निघाल्या त्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, काळ्या कबिन्न, उग्र तर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे कुणाच्या वाट्याला आला हा अन्याय? कुणी सोसलाय हा यातनांचा झरी नंगा नाच? का रंगेल असते, चुकले नमले असते ना. कुठून आलं हे आत्मधैर्य? कुठून आला हा आत्मसैन्य? कुठून आली ही जिगर? सजेचा दुसरा अंमल चालू झाला. सजा होती जीभ कापायची. हापशे आले लखलखती नंगी तलवार घेऊन. संभाजीचं तोंड बंद, जीभ छाटणार कशी? मग हापशे पुढे आले. जबडा उघडायची कोशिश करू लागले पण जबडा उघडेना. मग दोघांनी कानावर दाबून जोर दिला. प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडेना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला पण उघडेना जबडा. अरे उघडेन कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात. ही आमुची अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजी राजांचं नाक दाबून धरलं. श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला. श्वासासाठी ओठ हरले, जीभ लवलवली आणि त्या संधीचा फायदा घेऊन सांडशी घुसली आत. सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तलवार लखलखली. सब दिशी वार झाला. तोंडातून उखळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरकं व्हायचं. अरे ज्या जिभेने उमटवले जिजाऊ जिजाऊचे बोल, ज्या जिभेने दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जिभेने केला जागर, जे जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, बाबासाहेब, मासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस हे अनन्वित अन्याय अत्याचार झाले. संभाजी राजांच्या अंगावरचं कातड सोलून काढलं होतं. त्यावर मिठाचं पाणी टाकलं. यातनांचा जाळ जाळ नुसता. कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. कुणीतरी यायचं, हाताची बोटं छाटायचं. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचे. अरे कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था झालेली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपला सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला. का? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुन वद्य अमावस्या. तारीख होती 11 मार्च आणि साल होतो 1689.
मुघल सम्राट औरंगजेबाने अखेरची सजा दिली. संभाजीचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत, आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला इंद्रायणी भीमेच्या पात्रात आणि थरारली इंद्रायणी भीमा. आणि याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वलन तेजस्निष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजी राजांचं ज्ञान नातं. ती इंद्रायणी भीमा भामा संभाजीच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसव ढाळू लागल्या. 4.25 वर्ष झाली. भीमा इंद्रायणी अजून रडतेच. भीमा इंद्रायणी अजून रडतेच आहे. सांगते खरा संभाजी राजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी भीमा आजही सांगते. याच तुळापूरच्या भीमा इंद्रायणी भामा या त्रिवेणी संगमावर संभाजी राजांनी अखेरचा श्वास घेतला. औरंगजेब बादशाहला वाटलं होतं संभाजी संपल्यानंतर हे स्वराज्य संपेल. स्वराज्य तर संपलं नाही, पण औरंगजेब मात्र याच महाराष्ट्राच्या मातीत संपला. आणि अखेरपर्यंत तो म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा उभा राहिला हजारो लाखो संभाजी. संताजी धनाजी सारखा एक एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजी राजाच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रधर्माची. ती राष्ट्रभक्ती, तो राष्ट्र धर्म जागविण्यासाठी आपण कधीतरी तुळापूरच्या या त्रिवेणी संगमावर गेलं पाहिजे. तुळापूरची ती माती कपाळाला लावली पाहिजे. त्या भीमा इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करून संभाजी राजांचा इतिहास जागवला पाहिजे. आज आपण श्री क्षेत्र तुळापूर येथे आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांनी इथे बलिदान दिलं. कवी कलश यांचंही बलिदान शंभूराजांच्या सोबत स्वराज्यासाठी. आपण विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जात असतो, पूजा करत असतो, परंतु आपलं अतिशय महत्त्वाचं प्रेरणास्थान अवघ्या महाराष्ट्राचंच नाही तर विश्वाचं प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी रयतेसाठी अनंत वेदना सहन केल्या आणि महाराष्ट्रासाठी महामृत्यूला सामोरे गेले. ते चैतन्यस्थळ, प्रेरणास्थळ, महाराष्ट्राचं प्रेरणास्थळ म्हणून आता श्री क्षेत्र तुळापूर पुढे येत आहे. आणि तुळापूर येथील ग्रामस्थ तरुण आणि या परिसरातील तरुण त्यांनी एक असा संकल्प केलेला आहे की संभाजी महाराज यांची पूजा झाली पाहिजे. कारण ज्यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राला दिलं त्या महाराष्ट्राने, जगाने संभाजी राजांची पूजा केली पाहिजे. ही भावना जशी माझी आहे तशी आपल्या सगळ्यांचीच आहे आणि इथल्या संयोजकांची देखील आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू प्रेमींना मला आव्हान करायचं आहे, वर्षातला एक दिवस सकाळी 6 ते 7च्या दरम्यान ही पूजा होत असते. त्यासाठी
फुलांची सजावट केली जाते आणि ती निशुल्क पूजा आहे, कुठली आपल्याला फीस द्यायची नाही. आपण साधी 2 फुलं जरी शंभू राजांच्या चरणी अर्पण केली तरी मला वाटतं तो फार मोठा क्षण आहे. कारण पूजा ह्यासाठी महत्वाची की आपण त्यासाठी पूजेसाठी सहपरिवार आलं पाहिजे. आणि जो संस्कार आपण संस्कार म्हणतो, संभाजी शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकतो, परंतु ते चरित्र तो संस्कार इथे जर आलो तर तो आपल्याला मुलांना सांगायची गरज लागणार नाही, तो आपोआप त्यांच्या अंतःकरणावरती तो संस्कार होईल. आणि म्हणून घरी येऊन शंभूचरित्र वाचणं वेगळं आणि त्यांच्या महामृत्यूचा थरार इथे तुळापूरला येऊन या भीमा भामा आणि इंद्रायणीच्या काठावरती येऊन जेव्हा शंभूराजांच्या या बलिदान स्थळावरती आपण नतमस्तक होतो तेव्हा तो थरार काय असेल, त्यांचं बलिदान काय असेल, त्यांचं धैर्य आणि शौर्य काय असेल आणि त्यातली प्रेरणा जर आपल्याला अनुभवायची असेल तर नक्की एकदा तुळापूरला या, इथल्या शंभूराजांच्या समाधीच्या पूजेचा मान मिळवा. एवढंच आव्हान शिवशंभूंना आहे. आज इथे अनेक तरुण मित्र आहेत, मावळे आहेत, दररोज येतात, सेवा करतात. इथे स्वच्छता आणि खूप तुळापूरचा आता चांगल्या पद्धतीने इथे विकास झालेला आहे की नदीवरती घाट आहे. खरं तर पर्यटन म्हणून मी आपल्याला म्हणणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्र अनेक आहेत, पण इथे आपल्याला प्रेरणा क्षेत्र, प्रेरणास्थळ म्हणूनच यावं लागेल. कारण पर्यटन हे वेगळं आणि प्रेरणा वेगळी. म्हणून इथे पर्यटनासोबतच आपल्याला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा अर्थ कळेल की जगायचं कशासाठी. शिवरायांनी शिकवलं महाराष्ट्रासाठी जगायचं कसं आणि शंभूराजांनी शिकवलं महाराष्ट्रासाठी, इथल्या माणसासाठी आणि मातीसाठी मरायचं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. हा तेजाचा, स्वाभिमानाचा, समर्पणाचा इतिहास आपण इथे सगळ्या मावळ्याच्या साक्षीनं आज अनुभवतो आहोत. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजकारण धुरंधर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की राजकारण धुरंधर संस्कृत पंडित रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की हर हर